Good evening, everyone. Let me know whether my voice is clear or not. Everyone mark your attendance in chat box. सब लोग अटेंडेंस मार्क कीजिए चैट बॉक्स में. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा आणि ओपन युअर जॉग्राफी टेक्स्ट बुक. सगळ्यांनी जॉग्राफीचं टेक्स्ट बुक ओपन करायचं आहे. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क केलं. ओके, स्क्रीन शेअर करते. मला सांगा स्क्रीन सर्वांना विजिबल आहे. Okay, let's start. So today is our geography class. Okay, and we have already started lesson number 9, that is agriculture. Okay, आपण जो lesson number 9 आहे, okay, कृषी, तो आपण already start केलेला आहे. Okay, what we have studied on last time. लास्ट लेक्चर मध्ये आपण काय काय बघितलं होतं? ऍग्रिकल्चर थोडं इंट्रोडक्शन घेतलं होतं, राईट. आणि त्या ऍग्रिकल्चरच्या रिलेटेड जे काही तुम्हाला ऑक्युपेशन्स आहेत ते बघितले होते आपण, राईट. ॲनिमल हजबंड्री, डेअरी फार्मिंग, शीप अँड गोट रिअरिंग, पोल्ट्री, सेरिकल्चर, बी किपिंग, सिसिकल्चर, नर्सरी, हे सगळे जे ऍग्रिकल्चर रिलेटेड जे काही ऑक्युपेशन्स आहेत ते आपण लास्ट टाइम स्टडी केले होते. लक्षात आहे का सगळ्यांच्या? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. गुरे पालन, पशुपालन, शेळी व मेंढी पालन, कुक्कुट पालन, मधमाशी पालन, हे सगळं लास्ट टाइम आपण तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. ओके, घरी एकदा रीड केला असेल तुम्ही चॅप्टर तर तुम्हाला लक्षात येईल. ओके, तर आपण आता पुढे जाऊया. लास्ट टाइम मध्ये काही तुम्हाला डाऊट आहेत का? ओके, चला पुढे जाऊया आपण. इथे एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके, डू यू नो, तुम्हाला माहित आहे का ग्रीन हाऊस फार्मिंग? सगळ्यांनी ग्रीन हाऊस हा वर्ड ऐकला असेल. ग्रीन हाऊस, हरितगृहातील शेती. मराठीत त्याला बोलता हरितगृहातील शेती. बघा काय सांगितलंय, ग्रीन हाऊस फार्मिंग फॅसिलिटेट गेटिंग मॅक्झिमम प्रोडक्ट फ्रॉम द लँड. It can have a total control on a natural factors like climate, heat, atmospheric moisture as well as soil moisture. Okay, काय सांगितलं बघा, कमी क्षेत्रातून जास्तीत जास्त उत्पादन करणे. म्हणजे जमीन कमी आहे, ओके, तुमच्याकडे एरिया कमी आहे पण त्याच्यातनं जास्त तुम्हाला पीक काढायचंय. ओके, तर हे ग्रीन हाऊस फार्मिंग मध्ये केलं जातं. ओके, आणि त्यांनी काय सांगितलं अजून, हे जे ग्रीन हाऊस फार्मिंग आहे ते कशावर डिपेंड असतं? कोणावर नियंत्रण ठेवतात ते? कंट्रोल. त्यांच्याकडे कंट्रोल कशाचा कंट्रोल असतो? नॅचरल फॅक्टर्स लाईक क्लायमेटचा. ओके, हवामान, जमीन, उष्णता, ओके, ॲटमॉस्फेरिक मॉइश्चर आणि सॉइलचं मॉइश्चर. ओके, या सगळ्यांचं त्यांच्या या नैसर्गिक घटकांवर पूर्ण नियंत्रण ठेवून काय करतात ते उत्पादन घेतात. इट असिस्ट इन अ गेटिंग मॅक्झिमम इकॉनॉमिक बेनिफिट. म्हणजे त्यांच्या त्या शेतीतून कसा जास्तीत जास्त आर्थिक फायदा मिळेल आपल्याला, तशा पिकांचं ते काय करतात, उत्पादन घेतात. तसे पिकं त्या शेतातून घेतात. ग्रीन हाऊस फार्मिंग इज हायली स्पेशलाइज्ड टाइप ऑफ फार्मिंग ऑफ मॉडर्न इरा. ओके, फॉर इरेक्टिंग अ ग्रीन हाऊस गॅल्वनाइज आयर्न पाईप अँड प्लास्टिक शीट्स आर यूज. बघा काय सांगितलं, हरितगृहातील शेती हा शेतीचा अलीकडचा काळातील विशेष प्रकार आहे. ओके, हरितगृह म्हणजे ग्रीन हाऊस फार्मिंग साठी
काय काय यूज केलं जातं? लोखंडी पाईपचा यूज केला जातो. लोखंडी पाईपचा जो सांगाडा इथे बघा सगळ्यांनी लोखंडी पाईप यूज केले जातात आणि प्लास्टिक कागदचा यूज केला जातो. ओके. Its main aim is to control the pest attack by controlling water, light and temperature. म्हणजे यांचं मेन कशावर नियंत्रण असं मुख्य उद्देश काय याच्या मागचा की कोणाला कंट्रोल करायचंय? बघा पाणी, उजेड व तापमान यांचं नियंत्रण, तसेच जे काही रोग पेस्ट म्हणजे जे काही कीटकनाशके वगैरे ज्याच्यानी पिकांना हे होऊ शकतो, हानी होऊ शकते, त्यांचं ते कंट्रोल करतात. ओके. बघा तुम्ही कधी ऑब्झर्व केला असेल या ग्रीन हाऊस मध्ये गेला असेल संपूर्ण ते क्लोज असतं, प्लॅस्टिक कागदने पूर्ण क्लोज केलेला असतो तो ग्रीन हाऊस. ओके. म्हणजे ते बाहेरचं जास्त तापमाननी त्याचं रिॲक्ट नको व्हायला. ओके. ते क्रॉप खराब नको व्हायला. ओके. Greenhouse are used on large scale for growing flowers like a lily and gerbera to give maximum economic return. बघा तर हे ग्रीन हाऊस कशासाठी केलं जातं? यूज फ्लावर्स त्यांनी जिथे जास्त प्रमाणात ग्रो केले जातात. कुठले फ्लावर्स? लिली आणि जरबेरा. ओके. आणि हे जे फ्लावर आहे हे का तिथे जास्त प्रमाणात ग्रो केले जातात? कारण त्या फुलातून त्या फ्लावर्स मधून जर सेल केल्यानंतर आपल्याला जास्त इकॉनॉमिक बेनिफिट्स होतं. ओके. आपल्याला जास्त आर्थिक त्याचा फायदा होतो. कळालं? पैसे जास्त म्हणजे व्यापार चांगला होतो. कळालं सगळ्यांना? ग्रीन हाऊस फार्मिंग सगळ्यांना कळालं का? ग्रीन हाऊस फार्मिंग काय केलं जातं? जसं तिथे बरोबर प्लांटसाठी जसं टेम्परेचर पाहिजे, मॉइश्चर पाहिजे, म्हणजे तिथलं क्लायमेट वगैरे तो सगळं त्याचं ते कंट्रोल तो बघतो. ओके. मग त्याच्यानुसार मग ते जे तिथले प्लांट्स आहेत ते बरोबर त्यांची ग्रोथ होते. ओके. आणि त्याच्यामुळे मग ते ग्रोथ झाल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा म्हणजे इकॉनॉमिक आपण ते सेल करणार ना. आता जसं फ्लावर्स जास्त प्रमाणात घेतले जातात ते फ्लावर्स आपण काय करणार? मार्केटमध्ये जाऊन सेल करणार आणि त्याच्यातनं आपल्याला पैसे मिळतील. बरोबर. म्हणजे इकॉनॉमिक बेनिफिट होणार, आर्थिक उत्पन्न आर्थिक फायदा जास्त होणार आपल्याला. कळालं सगळ्यांना? ग्रीन हाऊस फार्मिंग कोणाला काय डाऊट? आता आपल्याला डिफरंट टाईपचे फार्मिंग बघायचे, शेतीचे प्रकार बघायचे आपल्याला. ओके. कुठल्या कुठल्या प्रकारची फार्मिंग असते बघा. डिफरंट टाइप्स ऑफ फार्मिंग. Different types of agriculture have evolved due to geographical and cultural diversity and technological differences in different regions. आता बघा शेतीचे वेगवेगळे प्रकार का पडतात? त्यांच्या रिजन वाईज. बरोबर. आता ज्या एरियामध्ये त्या पिकाला जसं शेती तिथं पाहिजे तशी ती शेती तिथे केली जाते. ओके. एखाद्या प्रदेशातील भौगोलिक विविधता म्हणजे त्या प्रदेशाची तिथली विविधता, तिथलं डिफरंट कल्चरल डायव्हर्सिटी, तिथली सगळ्यांची डायव्हर्सिटी, या सगळ्याचा विचार करून काय केलं तर शेतीच्या डिफरंट जे टाईप्स आहेत ते पडलेले आहेत. ओके. डिफरंट त्याच्या पद्धती आलेल्या आहेत. ओके. The type of farming depends upon the purpose and aims of method of farming, the crops being cultivated, the technique used, land use, etc. बघा शेती करण्याचा उद्देश, घेतली जाणारी पिके आणि शेती करण्याची पद्धती, वापरात येणारे तंत्र, भूमीचे उपयोजन इत्यादीवर शेतीचा प्रकार ठरतो. कळालं सगळ्यांना? जो शेतीचा फार्मिंगचा जो टाईप आहे तो कशावर डिपेंड्स असतो? मेथड ऑफ फार्मिंग, शेती करण्याचा उद्देश, पर्पज अँड एम्स ऑफ मेथड ऑफ फार्मिंग, देन क्रॉप बिंग कल्टिवेटेड, कुठली त्याच्यातनं पिके घेतली जातात त्या शेतातून, क्रॉप्स बिंग कल्टिवेटेड, कुठले टेक्निक्स यूज केले जातात, तिथली जमीन कुठली यूज केली जाते. ओके. ब्रॉडली द फॉलोइंग टाइप्स ऑफ ऍग्रिकल्चर कॅन बी आयडेंटिफाईड. तर बघा कुठले कुठले टाइप्स चे फार्मिंग इथे आयडेंटिफाय झालेत? सबसिस्टन्स फार्मिंग अँड कमर्शियल फार्मिंग. सबसिस्टन्स फार्मिंग म्हणजे निर्वाह शेती, कमर्शियल फार्मिंग म्हणजे व्यापारी शेती. इंटेन्सिव्ह आता सबसिस्टन्स मध्ये बघा काय काय इंटेन्सिव्ह फार्मिंग आणि शिफ्टिंग फार्मिंग आहे. कमर्शियल फार्मिंग मध्ये कुठले कुठले? एक्सटेन्सिव्ह ग्रेन फार्मिंग, प्लांटेशन फार्मिंग, मार्केट गार्डनिंग अँड हॉरिकल्चर.
कळालं सगळ्यांना? हे टाइप्स आहेत. तुम्हाला हा चार्ट एक्झाम मध्ये विचारतील. एक्सप्लेन द डिफरंट टाइप्स ऑफ फार्मिंग. ओके, तुम्हाला हा चार्ट ड्रॉ करायचा आणि एक एक त्याचा टाइप काय करायचं एक्सप्लेन करायचंय. ओके, मराठीत बघा काय बोलतात. इंटेन्सिव्ह फार्मिंगला मराठीत बोलतात स्थलांतरित शेती. शिफ्टिंग कल्टिवेशनला बोलतात सखोल शेती. एक्सटेन्सिव्ह ग्रेन फार्मिंगला विस्तृत शेती. प्लांटेशन फार्मिंग मळ्याची शेती. मार्केट गार्डनिंग मंडई बागायती शेती. आणि हॉरिकल्चर म्हणजे फलोद्यान शेती. ओके, चला एक एक आपण बघूया. सबसिस्टन्स फार्मिंग. सबसिस्टन्स फार्मिंग म्हणजे काय बघा. इंटेन्सिव्ह फार्मिंग अँड शिफ्टिंग कल्टिवेशन आर द टू टाइप्स इन ट्रेडिशनल फार्मिंग. बघा काय सांगितलंय. पारंपरिक, या पारंपरिक शेतीमध्ये खगोल शेती आणि स्थलांतरित शेती असे दोन मुख्य प्रकार आहेत. इंटेन्सिव्ह फार्मिंग इज कॅरीड आउट इन वन अँड द सेम फार्म फॉर इयर्स टुगेदर. आता ही जी सखोल शेती असते इंटेन्सिव्ह शेती ती एकाच जमिनीत अनेक वर्षापर्यंत केली जाते. इन द शिफ्टिंग कल्टिवेशन मध्ये काय होतं. एव्हरी इयर अ न्यू एरिया इज चूजन फॉर द कल्टिवेशन. जी स्थलांतरित शेती असते शिफ्ट म्हणजे ती काय करते प्रत्येक पिकासाठी वेगळी वेगळी एरिया चूज करतात. ओके, शिफ्ट म्हणजे आता आता या फॉर एक्झाम्पल एका जमिनीमध्ये राईसचं क्रॉप घेतला असेल तर नेक्स्ट तिथेच नाही घेणार, दुसऱ्या जागेवर शिफ्ट करणार. दुसरं जे क्रॉप आहे दुसऱ्या जागेमध्ये काय करणार ते घेणार. आफ्टर अ स्पेसिफिक पिरियड ऑफ अ टाइम ओल्ड एरियाज आर अगेन यूज फॉर कल्टिवेशन. आणि काय करतात ते खूप काळानंतर ठराविक काळानंतर मग पुन्हा ते त्याच जमिनीत पुन्हा तीच शेती केली जाते. कळालं सगळ्यांना? सबसिस्टन्स फार्मिंग कळालं का? सबसिस्टन्स फार्मिंग कळालं का? काय सांगितलं कुठले दोन टाइप्स सबसिस्टन्स. इंटेन्सिव्ह फार्मिंग अँड शिफ्टिंग कल्टिवेशन. इंटेन्सिव्ह फार्मिंग म्हणजे काय. सेम सेम तुम्हाला हे दिलेलं असेल सेम प्लेस सेम एरिया त्याच्यामध्ये पूर्ण थ्रू आउट इयर तिथे ते क्रॉप घेतलं जातं. पण जे शिफ्टिंग कल्टिवेशन मध्ये काय प्रत्येक याच्यासाठी न्यू एरिया चूज केला जातो. ओके, कळालं? बघा पुढे काय दिलं आता. आता तुम्हाला त्याचे जे सब टाइप्स एक्सप्लेन केलं. इंटेन्सिव्ह फार्मिंग. आता इंटेन्सिव्ह फार्मिंग बघा काय. गेटिंग मॅक्झिमम प्रोडक्शन फ्रॉम अ मिनिमम एरिया इज दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फार्मिंग. इंटेन्सिव्ह फार्मिंग काय सांगितलंय. कमीत कमी क्षेत्रामध्ये कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा शेती प्रकार म्हणजे कुठला. इंटेन्सिव्ह फार्मिंग म्हणजे सखोल शेती. ओके, ड्यू टू लार्ज पॉप्युलेशन और लिमिटेड अवेबिलिटी ऑफ ए लँड पर हेड होल्डिंग इज स्मॉल. काय सांगितलंय. आपली जी पॉप्युलेशन आहे लोकसंख्या जास्त आहे त्याच्यामुळे जमीन कमी आहे. ओके, जमिनीचे क्षेत्र कमी आहे त्याच्यामुळे काय या शेत जमिनीचं सुद्धा काय असतं प्रमाण कमी असतं. ओके, दिस टाइप ऑफ फार्मिंग इज मोस्टली सीन इन द डेव्हलपिंग रिजन. आणि अशा प्रकारची शेती प्रामुख्याने कुठे दिसते जिथे डेव्हलप झालेला एरिया तिथेच दिसते. ओके, फार्म प्रोडक्शन इज सफिशियंट ओनली फॉर द रिक्वायरमेंट ऑफ द फॅमिली. आणि या शेतीपासून जे मिळणारं जे काही उत्पादन असतं ते फक्त कुटुंबालाच गरज म्हणजे कुटुंबा इतकंच पुरेसं असतं. ओके, म्हणजे पूर्ण लार्ज म्हणजे सिटी आणि सिटी टाउन यांना नाही ते त्या शेतीचं जे भेटणार आहे ना आपल्याला त्या शेतीतून जे काही क्रॉप्स वगैरे भेटतील ते फक्त एका फॅमिलीसाठीच मर्यादित म्हणजे त्यांना पुरेल तेवढंच असतं. पूर्ण टाउनला वगैरे तुम्ही बोलणार आता तुम्ही तुम्ही बोलणार तुम्ही की मी इंटेन्सिव्ह फार्मिंग करते. ओके, करते या करतो. ओके, आणि तुम्हाला बोलणार तुम्ही की इंटेन्सिव्ह फार्मिंग करून मी हे जे याच्यातनं प्रोडक्शन येणार आहे सगळे क्रॉप्स वगैरे मी पूर्ण टाउन मध्ये काय करणार त्याला सेल करणार नाही करता येणार. कारण त्याची जी एरिया आहे तो कमी असणार आहे आणि कमी एरिया असल्यामुळे तिथे जे क्रॉप येणार आहे ते क्रॉप सुद्धा कमी असणार आहे. मग ते फक्त एक ठराविक फॅमिलीसाठीच ते तेवढं पुरेसे असणार सफिशियंट असणार आहे. ओके, in this type of farming the cultivator and his family are totally dependent on the farming. As the farm production is low the economic condition of the cultivator is also poor. बघा काय सांगितलं या प्रकारातील शेतकरी आणि त्याचे कुटुंब पूर्णपणे या शेतीवरच अवलंबून असतं. त्यामुळे शेतीचं उत्पादन कमी झालं कमी असल्यामुळे
त्यांची जी आर्थिक परिस्थिती सुद्धा ती कशी असते, बेताची असते. म्हणजे खूप त्यांच्याकडे पैसा, म्हणजे जास्त जर उत्पन्न झालंच नाही तर त्यांना कुठे सेल करता येणार आहे. त्यांना त्यांच्यासाठीच पुरत नाही ना. फॅमिलीमध्ये जे जे त्यांचं स्वतःच पोट भरण्यासाठी त्यांना पुरत नाहीये. मग त्यांना कुठे तिथे सेल करून त्याचं इकॉनॉमिक कंडिशन त्यांची चांगली होणार आहे. कळतंय सगळ्यांना इंटेन्सिव्ह फार्मिंगचं कसं हे आहे? कळालं सगळ्यांना? कळतंय का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. परत त्यांनी काय सांगितले कॅरेक्टरिस्टिक्स इंटेन्सिव्ह फार्मिंग मध्ये काय सांगितलं अजून बघा खाली. इन दिस टाइप ऑफ फार्मिंग मोस्टली ॲनिमेट एनर्जी इज यूज. म्हणजे या शेतीमध्ये मोस्टली प्राण्यांचा यूज केला जातो. प्राण्यांच्या ऊर्जेचा जास्त एनर्जीचा यूज केला जातो. ओके, ॲनिमल्सच्या. बिसाइड द सिरियल्स व्हेजिटेबल्स आर ऑल्सो ग्रोन टू सेम एक्सटेंट. अन्नधान्याशिवाय भाजीपाला सुद्धा तिथे पिकवला जातो. कळालं सगळ्यांना? इंटेन्सिव्ह फार्मिंग मध्ये काय काय केलं जातं, कसं असतं? एकदम कमी एरिया असतो आणि त्याच्यात जास्तीत जास्त प्रोडक्शन घ्यायचं ते काय करतात, ठरवतात. ओके, कळालं सगळ्यांना इंटेन्सिव्ह फार्मिंग? ओके, चला पुढे जाऊया आपण. आता इंटेन्सिव्ह नंतर काय, शिफ्टिंग कल्टिवेशन, राईट. चला शिफ्टिंग कल्टिवेशन मध्ये बघूया काय सांगितलेलं त्यांनी. एक एक एक्सप्लेन केलंय तुम्हाला. ओके, बघा. Shifting cultivation is a primitive type of cultivation. This type of cultivation is practiced in the tropics in densely forested areas or hilly tracts. बघा काय सांगितलंय, जी ही शिफ्टिंग कल्टिवेशन आहे म्हणजे काय, स्थलांतरित. ओके, ती काय म्हणजे स्थलांतरित म्हणजे काय, शिफ्टिंग म्हणजे काय, शिफ्ट होणे ना, चेंज होणार, मूव्ह होणार. म्हणजे त्याला मराठीत भटकी शेती असं सुद्धा बोलतात. तर भटकी शेती ही प्राथमिक अवस्थेतील शेती आहे. ओके, आणि ही शेती कुठे असते, उष्ण कटिबंध दाट वन प्रदेशात किंवा डोंगराळ भागामध्ये ही शेती केली जाते. ओके, जिथे एकदम उष्ण म्हणजे उष्ण तिथलं क्लायमेट आहे. ओके, समर खूप ऊन आहे. ओके, आणि डोंगराळ भागामध्ये हे केलं जातं. द फार्मर इनिशियली सिलेक्ट्स अ पीस ऑफ लँड इन द फॉरेस्ट. बघा, पहिले शेती करण्यासाठी शेतकरी काय करतो, जंगलातलं पहिले तो जमिनीच्या तुकड्याची निवड करतो. जमिनीचा तुकडा म्हणजे केवढा पीस आपल्याला लँड, केवढ्या लँडच्या पीस मध्ये आपल्याला फार्मिंग करायचं ते तो सिलेक्ट करतो. इन ऑर्डर टू मेक इट कल्टिवेटेबल ही क्लिअर्स द लँड बाय कटिंग डाऊन द ट्रीज, प्लांट्स, रिमुव्हिंग द श्रब्स अँड ग्रास. आता त्याला त्यांनी सिलेक्ट केला की या एवढ्या एरियामध्ये मला काय करायचंय, प्लांट फार्मिंग करायचंय. तो काय करतो नंतर, तो जो जमिनीचा तुकडा आहे तो शेतीस लायक बनवण्यासाठी तो काय करतो, तिथले जे झाडे झुडपे असतील, तिथलं जे गवत वगैरे असतं तो कापतो. ओके, आणि ती सगळी जमीन काय करतो, मोकळी करतो. वन्स दी कट ट्रीज ड्राय आउट ही बर्न्स देम. आणि तो काय करतो, नंतर ती कापलेली झाडे काय करतो, वाळल्यानंतर जाळतो. ओके, द लेफ्ट ओव्हर ॲश गेट्स मिक्स इन द सॉइल अँड ऍक्ट ॲज अ मॅन्युअर. आता त्यांची जी जळल्यानंतर जी राख असते ना, ती काय करते, ती तशीच तिच्या जमिनीमध्ये काय करतात, ते खत म्हणून काय करतात, मिसळली जाते. मॅन्युअर म्हणजे खत जमिनीला. तर शेतीसाठी खत तर लागणार ना, मग ते काय करतात, हे जे वाळलेल्या प्लांटची जी जाळलेली राख आहे ना, जाळल्यानंतर जी राख असते ती त्या मातीमध्ये काय करतात, ते मिक्स करतात. सोविंग अँड द हार्वेस्टिंग इज डन बिफोर द रेनी सीझन. बघा काय सांगितलंय, पावसाळ्यापूर्वी पेरणी करतो आणि उत्पादन घेतो. ओके, द प्रोडक्शन ऑब्टेन फ्रॉम दिस इज नॉट सफिशियंट टू फुलफिल द फूड रिक्वायरमेंट. हेन्स पीपल अंडरटेक हंटिंग, फिशिंग अँड गॅदरिंग ऑफ बल्ब अँड रूट फ्रॉम द फॉरेस्ट. बघा काय सांगितलंय, यातून मिळणारं जे काही उत्पादन असतं त्याच्याने आपल्याला जे काही लोकांची जे अन्नाची गरज आहे ती भागवली जात नाही. त्यामुळे जो माणूस आहे तिथले काय करतात, शिकार करतात, मासेमारी करतात, जंगलातली फळं कंदमुळे गोळा करतात. ओके, इन दिस टाइप ऑफ फार्मिंग द फॅलो पिरियड इज लॉंगर दॅन द क्रॉप पिरियड. बघा काय सांगितलंय, या प्रकारात हा या प्रकारात जमिनीचा पिकाखालील जो कालावधी आहे तो अल्प असून पडीक कालावधी दीर्घ असतो. After the productivity of the land depletes in 2 to
3 years a different piece of land is selected for cultivation. बघा काय सांगितलंय, आता जमिनीची, आता तिथे जमीन पीक घेतल्यानंतर त्याची जी तिथलं उत्पादन म्हणजे प्रोडक्शनची जी क्वालिटी आहे ती कमी झाल्यानंतर काय करतात, 2-3 वर्षानंतर शेतीसाठी दुसरी जागा ते निवडतात. कळालं सगळ्यांना? शिफ्टिंग कशी करतात, शिफ्टिंग कल्टिवेशन कळालं तुम्हाला? शिफ्टिंग कल्टिवेशन मध्ये काय करतात, एक जो फार्मर आहे तो काय करणार, पहिले सिलेक्ट करणार की एवढा एवढा लँडचा पीस मी याच्यामध्ये फार्मिंग करणार. ओके, त्याच्यानंतर तो त्याच्या लायक बनवणार, तिथं म्हणजे क्रॉप चांगल्या प्रकारे येऊ दे अशा लायक ती जमीन बनवणार. त्याच्यासाठी काय करणार, तिथले जे झाडे झुडपे आहे छोटे छोटे श्रब्स वगैरे त्याचे सगळे ते काय करणार, रिमूव्ह करणार, कापून टाकणार. मग ते वाळल्यानंतर त्याचं जाळणार, जाळल्यानंतर जी राख असेल ती मातीमध्ये ऍज अ मॅन्युअर म्हणजे खत म्हणून ते मिसळणार. बरोबर. आता हे सगळी क्रिया काय केल्या, पावसाळ्याच्या पूर्वीच केली, पाऊस यायच्या आधीच तिथे पेरणी वगैरे केली जाते. ओके. आणि मग नंतर त्यांनी काय सांगितलं की कधी कधी काय होतं, या ज्या शेतीतून जे पीक येतं त्याच्यातनं अन्नाची गरज भागवली जात नाही, म्हणून ते जे शेतकरी आहे ते काय करतात, शेतामध्ये सॉरी जंगलामध्ये शिकार करतात, मासेमारी करतात, फळे कंदमुळे शोधतात. ओके, कळालं सगळ्यांना? कोणाला काय डाऊट? तर तुमची इथे जी सबसिस्टन्स फार्मिंग आहे त्याचे सब टाईप झालेले आहेत. ओके, कळालं सगळ्यांना? निर्वाह शेती त्याची जे तुम्हाला सांगितलं मी, सखोल शेती आणि स्थलांतरित शेती इथेच कम्प्लीट झालेला आहे. ओके, चला पुढे जाऊया. इथे बघा तुम्हाला दाखवलं सुद्धा शिफ्टिंग कल्टिवेशन, बघा दिसतं सगळ्यांना? बरोबर, तेवढाच एरियामध्ये त्यांनी प्लांट कल्टिवेशन केलेलं आहे. ओके, फॉरेस्ट मध्ये. चला पुढे जाऊया आपण. कमर्शियल फार्मिंग. कमर्शियल फार्मिंग म्हणजे काय, व्यापारी शेती, म्हणजे त्याच्यातून आपल्याला व्यापार होतो त्या शेतीतून. ओके, बिझनेस, समजलं? चला, कमर्शियल फार्मिंग. Extensive grain farming and plantation agriculture are two major types cover under commercial farming. बघा काय सांगितलंय, व्यापारी शेतीमध्ये विस्तृत धान्य शेती आणि मळ्याची शेती हे 2 प्रमुख प्रकार आहेत. ओके, आणि या प्रकारच्या शेतीमध्ये उत्पादन मुख्यत्वे व्यापारी तत्वावर घेतलं जातं. कमर्शियल फार्मिंग मध्ये कुठले कुठले, एक्सटेन्सिव्ह ग्रेन फार्मिंग, ओके, विस्तृत धान्य शेती आणि मळ्याची शेती. ओके, चला पुढे जाऊया. एक्सटेन्सिव्ह ग्रेन फार्मिंग मध्ये काय सांगितलं ते आपण बघूया. एक्सटेन्सिव्ह ग्रेन फार्मिंग, फार्म साइज इज ग्रेटर दॅन 200 हेक्टर्स. बघा त्यांनी सांगितलं जे शेताचं क्षेत्र आहे किती साईज आहे, फार्मची साईज 200 हेक्टर. ओके, 200 हेक्टर किंवा त्याच्यापेक्षा जास्त असते. ड्यू टू लार्ज साईज farm size and sparse population in the region, this type of farming is carried out with the help of the machines like tractors and crushers. Pesticides are sprayed with the help of the helicopters or planes. बघा साईज किती आहे फार्मची, खूप जास्त आहे ना, त्याच्यामुळे इथे काय ही शेती यंत्राच्या सहाय्याने केली जाते. उदाहरणार्थ नांगरणीसाठी ट्रॅक्टर, धान्य काढण्यासाठी मळणी यंत्र, जंतुनाशके फवारण्यासाठी हेलिकॉप्टर, विमानाचा वापर केला जातो. खूप मोठे एरिया आहे ना, लार्ज एरिया आहे, 200 हेक्टर पेक्षा जास्त. ओके, नंतर काय झालं, मोनोक्रॉप म्हणजे अ सिंगल क्रॉप कल्टिवेशन इज स्ट्रायकिंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस टाइप ऑफ फार्मिंग. द क्रॉप्स आर wheat or corn. Besides this, barley, oats, soybean are also cultivated to some extent. बघा काय सांगितलं, एक पीक पद्धती हे या शेतीचं काय वैशिष्ट्य आहे, म्हणजे या एक्सटेन्सिव्ह फार्मिंग मध्ये फक्त एकाच टाईपचं पीक घेतलं जातं. ओके, फॉर एक्झाम्पल गहू किंवा मका, याशिवाय बार्ली, ओट, सोयाबीन असे पिकं घेतली जातात. ओके, बघा इथे दिसतं सगळ्यांना ट्रॅक्टरनी हे सगळं कल्टिवेशन करतायत. बघा heavy capital investment is necessary for this type of farming since huge expenditures are needed for the purchase of machinery, fertilizers, pesticides, go down, transport cost, etc. बघा काय सांगितलं त्यांनी की
या शेतीसाठी मोठी भांडवल म्हणजे खूप सारं हे लागतं ना, मोठ्या प्रमाणात केली जाते ना ही शेती. त्याच्यासाठी खूप मोठं भांडवल लागतं म्हणजे यंत्र जास्त खरेदी करायला लागतात, खतं जास्त खरेदी करायला लागतात, कीटकनाशके खरेदी करायला लागतात, गोदामे, वाहतुकीचा खर्च असं सगळं एक्सपेंडिचर लागतं. ओके, भांडवल लागतं. द प्रॉब्लेम्स इन एक्सटेन्सिव्ह ग्रेन फार्मिंग आर ड्रॉट, अटॅक बाय द पेस्ट, लॉक एक्सेट्रा अँड मार्केट फ्लक्च्युएशन्स. बघा काय म्हणजे अवर्षण, कीटकांचं जे काही कीटकांमुळे होणारा पिकांना हानी. ओके, आणि बाजारभावातील चढ उतार हे सगळं या विस्तृत शेतीचे संबंधित आहे समस्या. दिस टाइप ऑफ फार्मिंग इज कॅरीड आउट इन द टेम्परेट ग्रासलँड रिजन. म्हणजे हे कुठे अशा प्रकारची शेती कुठे जाते, समशीतोष्ण गवताळ प्रदेशात, टेम्परेट ग्रासलँड रिजन. कळालं सगळ्यांना? फर्स्ट वाला एक्सटेन्सिव्ह, सगळ्यांना कळालं का? एक्सटेन्सिव्ह विस्तृत शेती म्हणजे मोठी शेती एकदम. ओके, चला पुढे जाऊया. नेक्स्ट टाइप काय होतं? प्लांटेशन फार्मिंग. ओके, म्हणजे मळ्याची शेती. मळा, सगळ्यांना मळा तर माहिती आहे ना, त्याच्यामध्ये काय असतं? मळा म्हणजे काय असणार तिथे? भाजीपाला वगैरे. बघूया आपण काय. फार्म साईज इज प्लांटेशन ऍग्रिकल्चर इज 40 हेक्टर्स और अबाव. इथे बघा 40 हेक्टर आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त. ऍज अ प्लांटेशन ऍग्रिकल्चर इज प्रॅक्टिस साईज इन हिली ट्रॅक, use of machines is not possible and hence local manpower becomes important. बघा काय सांगितलंय, या शेतीचं क्षेत्र कुठं असतं? डोंगर उतारावर असल्याने यंत्राचा जास्त फारसा वापर करता येत नाही. त्यामुळे या शेतीत म्हणजे मॅन पॉवर जास्त इम्पॉर्टंट असते. ओके, इथे यंत्र वगैरे, मशीन्स वगैरे नाही यूज केले जातात. द क्रॉप फॉर विच द जिओ the crop for which the geographical conditions are favorable is planted. This is single crop cultivation practice too. बघा, तर या प्रदेशातील भौगोलिक स्थिती म्हणजे ज्या प्रदेशात जे पीक चांगलं येतं, ओके, तेच पीक तिथे घेतलं जातं, त्याच पिकाची लागवड केली जाते. आणि हे सुद्धा एक पद्धत म्हणजे एकच पीक घेण्याची पद्धत आहे. ओके, हा सुद्धा शेती एक पीक घेण्याची, एक पीक शेती अशी आहे. दिस टाइप ऑफ ऍग्रिकल्चर डज नॉट प्रोड्यूस फूड ग्रेन, ओनली कमर्शियल क्रॉप्स लाईक टी, रबर, कॉफी, कोकोनट, कोका, स्पाइसेस एक्सेट्रा आर प्लांटेड. बघा, या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्याचं उत्पादन नाही होत. कशाचं होतं? चहा, रबर, कॉफी, नारळ, कोको, मसाल्याचे पदार्थ. ओके, दिस टाइप ऑफ फार्मिंग बिगॅन अँड स्प्रेड मोस्टली ड्युरिंग द colonial period. It is practiced in the tropics. काय सांगितलं? या प्रकारच्या शेतीची सुरुवात व विस्तार विशेषतः वसाहत काळात, कोलोनियल म्हणजे काय? वसाहत काळात झाला आणि बहुतांशी मळ्याची शेती ही उष्ण कटिबंधात केली जाते. ओके, प्रॅक्टिसाइज इन ट्रॉपिक्स म्हणजे उष्ण कटिबंधात. दिस टाइप ऑफ फार्मिंग रिक्वायर्स लार्ज स्केल कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ड्यू टू द लॉंग ड्युरेशन ऑफ क्रॉप, यूज ऑफ सायंटिफिक मेथड्स, एक्सपोर्टेबल प्रोडक्शन, प्रोसेसिंग एक्सेट्रा. आता दीर्घकालीन पिकं आणि जे काही शास्त्रांचा पद्धतीचा अवलंब, प्रक्रिया करणे इत्यादीमुळे या शेतीसाठी मोठी भांडवल काय करायला लागते? गुंतवणूक करायला लागते. ओके, क्लायमेट, मॅन पॉवर, डेरी डेरिरेशन ऑफ environment, economic and managerial problems are major issue faced by this type of agriculture. बघा, या शेतीला कुठले कुठले समस्या होतात? बघा, मळ्याच्या शेतीबाबत हवामान, मनुष्यबळ, पर्यावरणाचं जे काही प्रदूषण वगैरे असेल, आर्थिक आणि व्यवस्थापन या समस्या. दिस टाइप ऑफ ऍग्रिकल्चर इज प्रॅक्टिसाइज इन इंडिया अँड अदर साऊथ एशियन कंट्रीज, साऊथ आफ्रिका, साऊथ अँड सेंट्रल अमेरिका एक्सेट्रा. बघा, कुठे कुठे या प्रकारची शेती? दक्षिण आशियातील प्रदेश, आफ्रिका, दक्षिण व मध्य अमेरिका या प्रदेशात केली जाते. कळालं सगळ्यांना इथपर्यंत? प्लांटेशन फार्मिंग कळालं का सगळ्यांना? कोणाला काय डाऊट?
ओके, पुढे जाऊया. प्लांटेशन झालेली आहे आपली. आता नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट टाईप काय? मार्केट गार्डनिंग. ओके, मार्केट गार्डनिंग म्हणजे मंडई बागायती शेती. मार्केट गार्डनिंग is the type of cultivation developed in the modern time. This has developed mainly as a result of urbanization and the ready markets available in urban centers. काय सांगितलंय? मंडई बागायती शेती हा शेतीचा आणखी एक आधुनिक प्रकार आहे. हा शेती प्रकार नागरीकरण व त्यामुळे तयार झालेल्या बाजारपेठेमुळे निर्माण झालेला आहे. ओके, फार्मर्स कल्टिवेट व्हेजिटेबल्स अँड अदर आयटम इन द vicinity of urban centers to cater to the demands of city dwellers. This type of cultivation works on the principle of economics, demand and supply. बघा काय सांगितलंय? शहरी लोकांच्या मागणीमुळे निर्माण झालेली बाजारपेठ ओळखून ती मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकरी शहराजवळच्या भागात भाजीपाला व इतर पदार्थ पिकवतात. ओके, मग मागणी तसा पुरवठा हा काय आहे? अर्थशास्त्राचा काय नियमानुसार ही शेती केली जाते. ओके, आता जसं आता तुम्ही बघा, तुम्ही काय करणार? तुम्हाला जास्त पैसे पाहिजे, तर तुम्ही एखादी भाजी नेली, तर तुम्ही काय करा? ज्या भाजीला जास्त डिमांड आहे तीच भाजी नेणार ना नेहमी बाजारामध्ये. तुम्हाला माहिती आहे, चला का या म्हणजे समजा मेथीच्या भाजीला जास्त डिमांड आहे, तर तुम्ही काय करा? मेथीची भाजी जास्त नेणार ना. मग तेच आहे इथे, म्हणजे ज्या भाजीपाल्याला जास्त तिथे डिमांड आहे, मागणी आहे, तसं त्याच्यावर ही शेती केली जाते. ओके, म्हणजे जिथं आता जिथे मागणी ज्या पिकाला आहे तसं तिथे पुरवठा केला जातो. ओके, द लँड होल्डिंग the land holding is small. Use of irrigation, organic and chemical fertilizers, low investment, use of manpower, demand of markets, use of science and technology, etc. are the characteristics of market gardening. बघा, मार्केट गार्डनिंगचे कार्यक्षेत्र बघ. या शेतीचा आकार लहान असतो. मग जलसिंचनाचा वापर, सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर, कमी भांडवल, मनुष्यबळाचा वापर, बाजारपेठेची मागणी, विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर, या सगळ्या बाबीचा या शेतीमध्ये काय होतो? समावेश होतो. It dependent on good transport network. The quality and price of the product is determined by rapid transport. Hence, this type of farming is also known as truck farming. बघा, ही शेती वाहतुकीच्या सोयी सुविधावर अवलंबून असते. जलद वाहतुकीवर या शेतीच्या उत्पादनाचा दर्जा व किंमत ठरते. म्हणून या शेतीला ट्रक शेती असंही बोलतात. कळालं सगळ्यांना? मार्केट गार्डनिंगला अजून काय बोलतात? ट्रक शेती. म्हणजे कशावर? ट्रान्सपोर्टवर, वाहतुकीच्या याच्यावरच ती काय असते? अवलंबून असते. ओके, कळालं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे? कोणाला काही डाऊट? ओके, पुढे जाऊया. बघा, इथे तुम्हाला पिक्चर्स सुद्धा दाखवलेले आहेत. मार्केट गार्डनिंग बघा कसं केलंय. आता मार्केट गार्डनिंग बघा, सगळे ट्रेचे ट्रे. आता तुम्हाला हे काय तुम्ही उचलून तर नाही नेऊ शकणार, याच्यासाठी आपल्याला ऑफकोर्स ट्रान्सपोर्टची गरज लागणार आहे. ओके, म्हणून त्याला ट्रक फार्मिंग असं बोलतात. चला नेक्स्ट आहे, लास्ट आहे हॉरिकल्चर अँड फ्लोरिकल्चर. म्हणजे काय? ते फळ उत्पादन आणि फुल उत्पादन. ओके, फलोद्यान आणि फुल शेती म्हणजे फळांची शेती आणि फुलांची. कल्टिवेशन ऑफ फ्लावर्स अँड फ्रुट्स इज द सब टाइप ऑफ मार्केट गार्डनिंग. Fruits and flowers are major products of this type of farming. In this type of farming, modern as well as traditional methods are used. The size of farms is small and every plant is cared for properly. बघा काय सांगितलंय? मंडई बागायती शेतीचा एक प्रकार, उपप्रकार म्हणजे फळ आणि फुलाची शेती. ओके, मग या शेतीची फळं आणि फुलं ही मुख्य उत्पादने असतात. ओके, ही शेती पारंपरिक तसेच आधुनिक या दोन्ही पद्धतीने केली जाते. या शेतीचा आकार लहान असतो. प्रत्येक रोपांची व्यवस्थित काळजी घेतली जाते. बघा इथे सगळ्यांना दिसतंय फ्लोरिकल्चर, फुलांची शेती दिसते सगळ्यांना. बघा,
In the recent times, use of irrigation, chemical fertilizers, greenhouses, etc. is being made for getting more profit. Major products of horticulture is are flower like a lily, gerbera, tulip, dahlia, then Caren- Caranthium, marigold, etc. These fetch a good price in the market. बघा काय सांगितलंय अलीकडच्या काळात जास्त नफा मिळवण्यासाठी जलसिंचनाच्या सोयी, रासायनिक खतांचा वापर, हरितगृहे इत्यादींचा अवलंब केला या शेतीत होताना दिसतो. ओके. फुलशेतीत प्रामुख्याने म्हणजे लिली, जरबेरा, टुलिप, डेलिया, परत शेवंती, झेंडू, निशिगंध इत्यादी फुले यांना बाजारात चांगली किंमत असते. ओके. Different native and exotic fruits like mangoes, custard apples, grapes, banana, pomegranates, dragon fruit, cherries, oranges, raspberries, strawberries, mulberries, etc. are cultivated in the fruit farming. बघा काय सांगितलंय आंबा, सीताफळ, द्राक्ष, केळी, डाळिंब, ड्रॅगन फ्रूट, चेरी, संत्री, रास्पबेरी, स्ट्रॉबेरी, मलबेरी इत्यादी देशी विदेशी जे फळांचे उत्पादन फळ शेतीत घेण्यात येते. At a place like Mahabaleshwar, Panchgani, Pune, Nagpur, Jalgaon, Nashik, etc. countries having Mediterranean climate, France and Italy are famous for the horticulture. बघा काय सांगितलंय मग हे सगळे जे फळं आहे ते महाबळेश्वर, पाचगणी, पुणे, नागपूर, जळगाव, नाशिक इत्यादी ठिकाणी ती फळं घेतली जातात, त्यांचं उत्पादन घेतलं जातं. आणि हे कुठे येतात मेडिटेरियन क्लायमेट म्हणजे भूमध्य सागरी हवामानाच्या प्रदेशात येतात. तसेच फ्रान्स आणि इटली इथे जास्त मोठ्या प्रमाणात फुलांच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना कळालं? कोणाला काही डाऊट आहे इथपर्यंत? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. टाइप्स ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ फार्मिंग इथे कम्प्लीट झालेले आहे. सबसिस्टन्स फार्मिंग त्याच्यामध्ये काय होते इंटेन्सिव्ह फार्मिंग अँड शिफ्टिंग कल्टिवेशन. देन नंतर कुठली होती फार्मिंग? नेक्स्ट वाली फार्मिंग कुठली होती? कमर्शियल फार्मिंग. कमर्शियल फार्मिंग मध्ये फूड एक्सटेन्सिव्ह ग्रेन फार्मिंग होती. देन प्लांटेशन फार्मिंग होती. देन मार्केट गार्डनिंग होतं आणि आता काय होतं हॉरिकल्चर. सगळ्यांना कळाले टाईप? तुम्हाला कुठलाही एक टाईप एक्सप्लेन करायला येऊ शकतो, नाहीतर तुम्हाला कदाचित 5 मार्क्सला क्वेश्चन विचारू शकतात. एक्सप्लेन द डिफरंट टाइप्स ऑफ फार्मिंग. तर तुम्हाला पहिले तो चार्ट ड्रॉ करायचा आहे. देन एक एक थोडंसं त्याचे 2-3 लाईन्स मध्ये एक्सप्लेन करायचं आहे प्रत्येकाला. ओके. कळालं? ओके. लास्टला एक इन्फॉर्मेशन आहे ती आपण बघूया. शेत फार्मिंग. ओके. ऑर्गॅनिक फार्मिंग. आता ही कुठली टाईप बघा. ऑर्गॅनिक फार्मिंग मराठीत बोलतात त्याला सेंद्रिय शेती. द न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट ऑफ द क्रॉप is fulfilled by the soil and therefore replenishment of use of nutrients is necessary. Nutrients are also used abundantly to increase the yield. Organic fertilizers are prepared for this purpose. बघा काय झालं पिकांचं पोषक द्रव्यांची जी गरज असते म्हणजे त्यांना जे काही न्यूट्रिएंट्स पाहिजे असतात ते त्यांच्या मातीतूनच त्यांची भागवली जाते. बरोबर. त्यामुळे वापरल्या गेलेल्या पोषक द्रव्यांचे मुदतीत पुनर्भरण होणे गरजेचे असते. म्हणजे ते जे न्यूट्रिशन क्रॉप्सने यूज केले त्यांच्या सॉइल मध्ये परत दुसरे न्यूट्रिशन यूज व्हायला पाहिजे. रिप्लेनिशमेंट व्हायला पाहिजे. ओके. उत्पादन वाढीचे उद्दिष्ट साध्य करताना पोषक द्रव्यांचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो आणि त्यासाठी सेंद्रिय खते तयार केली जातात. ओके. मग कशी तयार केली जातात? द लिटर शुड बी डिकम्पोज इन द ग्राउंड म्हणजे पालापाचोळा जमिनीत कुजवणे. ग्रासेस लाईक अ सेसबानिया और जूट आर ऑल्सो buried in the soil for
मेकिंग मॅन्युअर म्हणजे ताग आणि दहिंचा यासारखी हिरवळीची पिके जमिनीत गाडून देखील खत तयार केले जाते. काउंट डक अँड कंपोस्ट मॅनर्स आर यूज. शेणखत आणि कंपोस्ट खतांचा यूज केला जातो. वर्मी कंपोस्ट अल्सो ऑप्टेन फ्रॉम द ऑर्गॅनिक वेस्ट म्हणजे ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खताची सुद्धा निर्मिती केली जाते. वेन द फार्मिंग इज डन युझिंग ऑल वेस्टल मॅटर मिक्स इन द सॉइल इट इज कॉल्ड ऑर्गॅनिक फार्मिंग. बघा, जेव्हा सर्व प्रकारचे वनस्पतीजन्य पदार्थ जमिनीत मिसळून आणि कुजवून जेव्हा पिकं घेतली जातात त्याला ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे सेंद्रिय शेती पद्धती असे म्हटले जाते. ओके. फॉर अ कंट्रोलिंग पेस्ट ऑर्गॅनिक पेस्टिसाइड्स लाईक अ नीम कॅन बी यूज. बघा, आता कीटकनाशकांसाठी पेस्टिसाइडचा यूज करतो पण ऑर्गॅनिक पेस्टिसाइड कुठला नीम यूज करायचं, कडुलिंबाची पानं. ओके. द क्रॉप ऑप्टेन फ्रॉम द ऑर्गॅनिक फार्मिंग इज हाय इन अ क्वालिटी. बघा, सेंद्रिय शेतीत उत्पादित होणाऱ्या धान्याची जी काही क्वालिटी असते ती एकदम हाय लेवलची असते, हाय क्वालिटी असते, उच्च दर्जाची असते. केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स आर नॉट यूज इन अ सच अ टाइप ऑफ फार्मिंग. बघा, काय सगळ्या रासायनिक खते, पेस्टिसाइड्स हे सगळे इथे यूज नाही केले जात त्यांचं. कळालं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे? डिफरंट टाइप्स ऑफ सगळ्यांना कळालं? ओके. तर काय क्वेश्चन्स विचारते मी, सगळ्यांनी आन्सर द्यायचे मला. क्वेश्चन नंबर 1च विचारते मी, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. चला, फर्स्ट क्वेश्चन काय? इन विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ फार्मिंग आर द क्रॉप्स रोटेड? इंटेन्सिव्ह, कमर्शियल, प्लांटेशन, ऑल ऑफ दिस. कुठल्या शेती प्रकारात पीक बदल केला जातो? खगोल शेती, व्यापारी शेती, माळ्याची शेती आणि फलोद्यान शेती. कोण सांगेल? तेजल? सखोल शेती. ओके. इथे ऑल ऑफ दिस आणि मराठीमध्ये लास्ट वाला जो आहे तो फलोद्यान आहे. ओके. आन्सर येणार आहे सगळं प्लांटेशन, कमर्शियल आणि इंटेन्सिव्ह. सगळ्या प्रकारच्या शेतीमध्ये क्रॉप्स काय केले जातात? रोटेट केले जातात. ओके. ऍग्रिकल्चर रिक्वायर्स द फॉलोइंग: ओनली प्लगिंग, use of animal implements, machines and manpower, use of only manpower, just cultivate the crop. शेतीसाठी खालीलपैकी योग्य पर्याय द्या. फक्त नांगरणे, प्राणी, अवजारे, यंत्र, मनुष्यबळाचा वापर, फक्त मनुष्यबळ वापरणे, फक्त पीक काढणे. कोण सांगेल आन्सर? ओके, ओमकार. Yes, ma'am. Use of animals, implements, machines and manpower. येस. तर शेतीसाठी सगळं काही गरजेचं असतं. अवजारे, प्राणी. ओके. बी ऑप्शन. In India, agriculture has developed because there are two seasons of agriculture in India. Seasons of agriculture in India. Majority of the people depends on the agriculture. Traditional agriculture is practiced in India. In India, factors like climate, soil, water, etc. are conducive. काय विचारलंय बघा. भारतात शेतीचा विकास झालाय कारण भारतात शेतीचे 2 हंगाम आहेत. बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून आहे. भारतात पारंपरिक शेती केली जाते. भारतात हवामान, मृदा, पाणी इत्यादी अनुकूल घटकांची उपलब्धता आहे. काय सांगणार आन्सर? ओके, दीपिका. Hello, ma'am. हा. In India, factors like climate, soils, water, etc. are conducive. नाही, आपण
भारतामध्ये खूप सारे लोक या शेतीवर अवलंबून आहेत. बी वाला ऑप्शन येणार आहे. आन्सर येणार आहे बी वाला. मेजॉरिटी ऑफ द पीपल डिपेंड्स ऑन द ऍग्रिकल्चर. ओके, कळतंय सगळ्यांना? कळालं सगळ्यांना इथपर्यंत? जो बाकीचा पुढचा पार्ट आहे तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये कम्प्लीट करून टाकूया, ॲग्रो टुरिझम, आणि त्याच्यानंतर आपला लेसन कम्प्लीट होईल. ओके, कोणाला काय डाऊट आहे आजचे टाइप्स ऑफ फार्मिंग मध्ये? ओके, चला मग आपण इथेच थांबूया. तुम्ही क्लास लेट करू शकता. बाय एव्हरीवन. बाय मॅम. बाय बाय मॅम. गुड नाईट. बाय. गुड नाईट. बाय मॅम. बाय. चला क्लास लेफ्ट करा.